तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 23 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपल्याला छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असं असणार आहे की कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम माझ्यासोबत विष्णूच्या मंदिरात चला ना, आपल्याला तिथे सूर्यपूजा करायची आहे. सखी म्हणते, नाही, तू खरं कारण सांगितल्याशिवाय मी येणार नाही. चाळीतल्या सगळ्यांनी ऐकलेलं असतं. सगळे सखीला समजावतात. ते सखीला म्हणतात, सखी अगं जा ना, तुझा नवरा तुला बोलवतोय. अगं आमचा नवरा आमच्यासोबत साधं बाजारात पण येत नाही, आणि तुझा नवरा तुला सोबत घेऊन जायचं म्हणतोय आणि तू नाही नाही म्हणते. सखी नाही म्हणायचं नाही, नवऱ्यासोबत जायचं, जा एन्जॉय कर. सखी होकार देते. तर थोड्या वेळाने सखी कान्हा मंदिरामध्ये जातात. गुरुजी तिथे आलेले असतात. कान्हा गुरुजींना सांगतो की गुरुजी मला आणि माझ्या बायकोला एकत्र पूजा करायची आहे. गुरुजी म्हणतात, कबीर असं नाही करता येणार, मी तुला आधीच सांगितलं होतं, ही पूजा एकट्याने करायची असते. कबीर म्हणतो, गुरुजी आधी मी एकटा होतो म्हणून मी एकटा पूजा करायचो, पण आता माझ्यासोबत माझी बायको आहे, त्यामुळे मी पूजा माझ्या बायकोसोबतच करणार. गुरुजींना पण ते पटतं. गुरुजी कान्हा सखी यांना पूजा करायला सांगतात. कान्हा सखी एकत्र जोडीने सूर्यपूजा करतात. सखी कान्हा ती पूजा करत असताना तिथे कबीरची आजी येते. ती कबीरला बघते आणि विचारते, कबीर माझ्याशिवाय पूजा चालू केली? सरकारही तिथे आलेली असते. सरकार मनात म्हणते, कबीर हा तर कान्हा आहे, म्हणजे हा आपली ओळख लपवतोय. सरकार सखी कान्हाकडे बघतात आणि कान्हाला विचारतात, कान्हा तुझं नाव तर कान्हा आहे ना, आणि या असं कसं म्हणाल्या की तू कबीर आहेस? कान्हा म्हणजेच कबीर कन्फ्यूज होऊन जातो. आता काय उत्तर द्यायचं एवढा मोठा प्रश्न त्याच्यासमोर पडलेला असतो. आता कान्हा ही वेळ कशी मारून नेतोय ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की सरकार कुल्फीला खूप टॉर्चर करत असते. गौतमच्या हातून लाडू पडलेले असतात आणि घरातले सगळे तिथे आलेले असतात. सरकार म्हणते, कुल्फी हे खाली पडलेले लाडू सगळे उचलायचे आणि ताटात ठेवायचे. गौतम म्हणतो, मी आहे ना, मी ठेवतो. सरकार म्हणते, नाही हा, ज्याच्याकडून चूक झाली आहे त्याने हे काम करायचं नाही. बापाची चूक आहे, मग शिक्षा मुलीला. नियम म्हणजे नियम. चल कुल्फी उचल ते सगळं. सगळ्यांना कुल्फीची दया येत असते. सरकारला त्याबद्दल काहीच वाटत नाही. सरकार म्हणते, कुल्फी उचल सगळं. कुल्फी खाली पडलेले सगळे लाडू ताटात भरते आणि ते लाडूचं ताट टेबलवर ठेवून तिथून जात असते. सरकार म्हणते, नाही तिथे ठेवलंयच ना, आता आता या तिघांना तू स्वतःच्या हाताने खायला द्यायचं. दे चल खायला. कुल्फी सगळ्यांना ते लाडू देते. परशू म्हणतो, पण हे लाडू तर खाली पडले होते ना. सरकार म्हणते, हे बघा मी सरकार आहे, मी सांगेल तसं करायचं. चला आता हे लाडू खायला सुरुवात करा. कुणीच लाडू खात नसतं. सरकार त्या तिघांकडे बघते आणि तिघांना म्हणते, मी सांगते ते करायचं. आज संक्रांत आहे, तुमच्या तिघांवरती येऊ द्यायची नसेल तर तिळगुळाचे हे लाडू खायचे. चला पटकन तिळगुळ खा आणि तोंड गोड करा. मीनाक्षी लाडू खात नसते. सरकार बळजबरीने तिच्या तोंडात लाडू खोपसते. सगळे बळजबरीने ते लाडू खातात. सरकार मनात म्हणते, चला आज दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली आहे. आता नेक्स्ट टार्गेट आहे ते किर्लोस्कर कंपनी. किर्लोस्कर कंपनीमध्ये जाते आणि बघतेच 10 लाख रुपयांची मदत करणारा माणूस कोण आहे. सरकार परशूला म्हणते, परशू क्लायंटचा फोन आला की मला सांग, मंदिरात जायचं आहे आज. परशू ठीक आहे म्हणतो आणि सरकार किर्लोस्कर कंपनीमध्ये जाते. तर इथे कबीरची आई रूममध्ये बासरी घेऊन बसलेली असते आणि अपर्णाची काळजी घेण्यासाठी म्हणजेच कबीरच्या आईची काळजी घेण्यासाठी तिथे एक स्टाफ बसलेली असते. करायला काही नाही म्हणून ती पोटाला नेलपेंट लावत असते आणि तिच्या हातून चुकून नेलपेंटची बाटली खाली पडते. लाल रंगाची नेलपेंट सगळीकडे पसरलेली असते. अपर्णा तो लाल रंग बघते आणि तिला तो काळा दिवस आठवतो, ज्या दिवशी कबीरचे वडील वारले होते. कबीरचे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि तो दिवस अपर्णाला आठवल्यावरती ती मोठमोठ्याने किंचाळायला लागते. तिला वाटतं की जमिनीवर रक्तच पडले. अपर्णा रक्त रक्त असं किंचाळत असते. कबीरची आजी धावत तिथे येते. कबीरची आजी त्या नोकराला ओरडते आणि ते सगळं पुसून घ्यायला सांगते. कबीरची आजी अपर्णाला म्हणते, बाळा शांत हो, सगळं छान होणार आहे. मला माहिती आहे तुला हे सगळं बघवलं जात नाही आहे, पण ते रक्त नाही आहे, ते नेलपेंट आहे, रंग आहे तो. आणि अपर्णा तुझी ही अवस्था बघवली जात नाही आहे गं. हे ज्याने कोणी केलं ना तुझ्यासोबत, त्या सगळ्याचा हिशोब चुकता होणार. आपला कबीर हे सगळं चुकता करणार आहे, तेही लवकरच. तर इथे कबीर किरण ऑफिसमध्ये आलेले असतात. कबीर सगळी कामं करत असतो आणि किरण हा त्याचा पर्सनल असिस्टंट असतो. कबीरची आत्तापर्यंतची राहिलेली सगळी कामं तो पार पडतो आणि तो संजयला म्हणतो, संजय तू गावाला एकदा जाऊन ये, सगळ्यांना भेटून ये. आणि हो,
यापुढे काम नाही केलं तरी चालेल, तुझी सगळी जबाबदारी ही आमची. कबीर ऑफिसमध्ये खूप छान काम करत असतो, सगळ्यांची काळजी घेत असतो, सगळ्या स्टाफला आवर्जून तिळगुळाचे लाडू आणि गिफ्ट बॉक्स देतो, सगळ्यांशी आपुलकीने बोलतो आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. कोणाची लहान मुलांची फी भरायची राहिली असेल शाळेची ती भरतो, कोणाचा आजारपण असेल ते काढतो. त्यामुळे सगळ्यांनाच कबीर आपलासा वाटतो. सगळे कबीरला म्हणतात, कबीर साहेब, अहो लवकरात लवकर पुन्हा ऑफिस जॉईन करा ना, आम्हाला तुम्ही ऑफिसमध्ये हवे आहात. कबीर म्हणतो, करणार, लवकर ऑफिस जॉईन करणार, एक महत्त्वाचं काम आहे, तेवढं झालं की करणार. कबीर सगळी कामं उरकत असतो आणि सरकार इथे त्याच्या ऑफिस बाहेर येते. सरकार मनात म्हणते, आज काहीही झालं तरी तो दानशूर माणूस कोण आहे हे मी शोधून काढणारच. सरकार आतमध्ये येते, ती लिफ्टमध्ये जाते आणि वरती येत असते. तर इथे कान्हाचं सगळं काम झालेलं असतं. कान्हा ऑफिसमधून निघत असतो आणि तेवढ्यात एक माणूस तिथे येतो. तो कान्हाला म्हणतो, साहेब, या पेपरवरती सह्या राहिल्यात, तेवढा करून टाका. कान्हा सह्या करत असतो आणि तेवढ्यात लिफ्ट उघडते. त्या लिफ्टमधून सरकार बाहेर येते. कान्हा पाठमोरा उभा असतो, त्यामुळे सरकार त्याला ओळखू शकत नाही. सरकार इन्क्वायरी काउंटरवरती इन्क्वायरी करते. सरकार विचारते, चारुशीला दाभाडे हिला 10 लाखांची कोणी मदत केली होती? रिसेप्शनिस्ट म्हणते, मॅडम, मी तुम्हाला फोनवरच सांगितलं होतं, कंपनी पॉलिसीजमध्ये हे बसत नाही, त्यामुळे मी तुम्हाला नाव नाही सांगू शकत. सरकार पुन्हा पुन्हा खोदून खोदून विचारते, पण तिला रिसेप्शनिस्ट काहीच सांगत नाही. सरकार म्हणते, ठीक आहे, या कंपनीचा ओनर कोण आहे ते तरी सांगू शकतेस ना? रिसेप्शनिस्ट म्हणते, हो, ते सांगू शकते मी. आणि हो, एका मॅगझिनमध्ये आमच्या बॉसचा फोटो छापून आला होता, मी तुम्हाला त्यांचा फोटो दाखवते आणि नावसुद्धा दाखवते. ते रिसेप्शनिस्ट मॅगझिनमधला फोटो दाखवायला घेते आणि तेवढ्याच सरकारला क्लायंटचा फोन येतो. मंदिरात जायचं असतं. सरकार तो फोटो न बघता तिथून निघून जाते आणि कान्हाही आपलं काम उरकून निघून जातो. तर थोड्या वेळाने सखी छान तयार झालेली असते. सखी काळी साडी नेसून तिळगुळाचे लाडू घेऊन सगळ्यांकडे येते. सगळ्या चाळीतल्या बायका सखीचं तोंड भरून कौतुक करतात आणि त्या विचारतात, सखी, हलव्याचे दागिने कुठे आहेत? सखी म्हणते, हलव्याचे दागिने ते काय असतं? सगळ्या बायका सांगतात की आजच्या दिवशी हलव्याचे दागिने घालायचे असतात. सखी म्हणते, मी आत्ता जाते आणि घेऊन येते. सखी जात असते. त्या बायका म्हणतात, आता नको जाऊस, आता जाऊन काही फायदा नाही आहे. अगं, हलव्याचे दागिने 15-20 दिवस आधीच विकत घ्यायचे असतात, आता तर दुकानांमध्ये पण संपले असतील. सखी विचारते, मग आता काय करू? तेवढ्यात तिथे कान्हा येतो. कान्हा म्हणतो, मी आहे ना. सखी मॅडम, अजिबात टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासाठी हलव्याचे दागिने घेऊन आलोय. सगळे सखी कान्हा यांच्या जोडीचं कौतुक करतात. सगळे म्हणतात, कान्हा, आता तू दागिने आणलेच आहेस तर ही संधी सोडू नको, जा दागिने घाल. सखी म्हणते, मला तुझ्या हातून नाही घालायचे, मी माझं घालून घेईन. सगळे म्हणतात, नाही हा सखी, आज नवऱ्याच्या हातून दागिने घालून घ्यायचे. कान्हा पुढे येतो आणि सखीला सगळे दागिने घालून देतो. कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम, प्लीज ऐका ना माझं. सखी म्हणते, अजिबात नाही, कारण सांगितल्याशिवाय मी येणार नाही. दाभाडे मावशी विचारतात, सखी काय झाले, काय म्हणतोय कान्हा? सखी म्हणते, याला मंदिरात कुठली तरी पूजा करायची आणि तो मला ये म्हणतोय सोबत. मी त्याला सांगितलंय, खरं कारण कळल्याशिवाय मी येणार नाही. सगळ्या बायका दाभाडे मावशी सखीला समजवतात. त्या सखीला म्हणतात, सखी असं करायचं नाही, अगं नवरा नेतोय ना, मग जा, आजच्या दिवशी नाही म्हणायचं नाही. सगळे खूप फोर्स करतात, म्हणून सखी कान्हासोबत मंदिरात जायला तयार होते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.